मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही आपली बँकेचे पेपर आहेत बघा, पी-डी-सी-सी या बँकेसाठी जे काही महत्त्वाचे प्रश्न बनत असतील ते सगळे आपण पाहणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओची पी-डी-एफ तुम्हाला जर डाउनलोड करायची असेल किंवा पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, जो काही WhatsApp ग्रुपची लिंक टाकलेली पहा, त्यावर लगेच क्लिक करून ठेवा. मित्रांनो, या ठिकाणी ही पी-डी-एफ तुम्हाला मिळून जाईल पहा त्या WhatsApp ग्रुपवरती. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी तुम्ही ती पी-डी-एफ मिळवण्यासाठी बघा आपला WhatsApp ग्रुप नक्की जॉइन करा. लगेच जाऊन जॉइन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा आपले WhatsApp ग्रुपची लिंक आहे बघा. स्पेशल बँक भरतीसाठी आपण WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. चला प्रश्न क्रमांक पाहिला आहे मित्रांनो. कार्ल मार्क्स हा जो काय बघा हा जर्मन कोण होता किंवा कोण होता मित्रांनो? हा एक जर्मन होता मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे जर्मन. पुढचा प्रश्न मित्रांनो, RBIचे पहिले गव्हर्नर कोण होते? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. RBIचे पहिले गव्हर्नर कोण होते? मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे पहा. ऑब्सबर्न आर्कल स्मिथ. लक्षात ठेवायचं बघा, हे याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट पहा, भारतामध्ये सर्वात जास्त परकीय चलन कोणती वस्तू निर्यात करून मिळवतात? तर चहा. मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 चहा निर्यात करून सर्वात जास्त या ठिकाणी आपण परकीय चलन मिळवतो पहा. भारतीय नियोजन आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? चला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. भारतीय नियोजन आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? तो ऑप्शन क्रमांक 2 1950. नियोजन आयोगाची स्थापना कधी झालेली आहे? तो ऑप्शन क्रमांक 2 1950 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. कधी? 1950. पुढचा प्रश्न मित्रांनो, 100 रुपयाच्या नोटीवर कोणाची स्वाक्षरी असते? तर गव्हर्नरची स्वाक्षरी असते मित्रांनो. लक्षात ठेवायची आहे, गव्हर्नरची स्वाक्षरी असते. नाबार्ड या बँकेचे पुढीलपैकी कार्य कोणतं आहे? नाबार्ड या बँकेचं कार्य कोणतं आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, शेती विकासासाठी कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकांना या ठिकाणी जे काय बघा पतपुरवठा करणे किंवा पुनर्वित्त पुरवठा करणे याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, IBRD म्हणजे काय? काय प्रश्न आहे? IBRD म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर मित्रांनो, इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. याचा काय पहा लॉंग फॉर्म आहे पहा IBRD. समजलं? LICची स्थापना टिंब रोजी झाली. अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. तर 1 सप्टेंबर 1956 हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. 1 सप्टेंबर 1956ला स्थापना झाली. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा आपल्याला अतिशय महत्त्वाचं म्हणजे गोल्डन चान्स भेटलेला आहे पहा. या संधीचं सोनं करायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यासाला लागावं लागणार आहे. कारण की तुम्ही फॉर्म कधी भरले होते, हॉल तिकीट कधी आला आणि पेपर कधी पहा. अतिशय संधीचं सोनं करून घ्या मित्रांनो. कारण की अशी संधी पुन्हा येणार नाही पहा. नोकरीला लागण्याचा खूप भारी चान्स आहे. जेवढे दिवस आपल्या हातामध्ये पहा तेवढ्या दिवसामध्ये आपला चांगला स्टडी झाला पाहिजे. क्विक रिव्हिजनसाठी आपल्यासाठी मी नोट्स उपलब्ध केलेले आहेत पहा. पूर्णपणे सिलेबसनुसार असणारे चालू घडामोडी मराठी, त्याचबरोबर बँकिंग विषयी सगळे या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे पहा. पुणे जिल्हा बँक जी काही परीक्षा आहे बघा 2000 आता होणारी पी-डी-सी-सी बँक भरतीसाठी लागणारे 8,000 प्रश्न या ठिकाणी मिळणार आहेत. खूप महत्त्वाचे असणार आहेत पहा. आपल्याला काय करायचं आहे, 399 रुपये फोनपे गुगल पेला या ठिकाणी सेंड करायचे आहेत. नंबर कोणता आहे पहा, 82 75 55 82 83. हा नंबर आहे मित्रांनो. या नंबरला तुम्हाला काय करायचं आहे, फोनपे किंवा गुगल पेने सेंड करायचे आहेत. किंवा हा जो काही QR कोड दिसतोय पहा, या QR कोडला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता पहा. संधीचं सोनं करा. आणि मित्रांनो, या ठिकाणी पहा जेवढे दिवस उरलेत पहा त्या दिवसामध्ये जीवाचं रान करायचंय पहा. झटून आपल्याला या ठिकाणी तयारी करायची पहा. हलगर्जीपणा करायचा नाही. आणि जे निगेटिव्ह आहेत पहा, तुझं काम होणार नाही. तर 100% असा विश्वास मनातून काढून टाका. तुमची जी काही जागा आहे बघा ती एक जागा फिक्स आहे असा विश्वास मनामध्ये धरा आणि लगेच आपल्याला लढायला जायचंय पहा. जो काही टाइम आहे पहा त्या टाइममध्ये आपल्याला लढायचंय. शेवटचा ओव्हर किंवा शेवटच्या बॉलला सुद्धा आपली मॅच जिंकता येऊ शकते पहा. कारण की पहा कधी पण आपले सूत्र फिरू शकतात. त्यामुळं राहिलेल्या दिवसामध्ये आपल्याला क्विक रिव्हिजन करायची पहा. तुम्हाला या ठिकाणी सिलेबसनुसार मी सगळं पाठवून देणार आहे. कम्प्युटर संबंधित प्रश्न असतील, चालू घडामोडी असतील, सगळं काही तुम्हाला मी देणार आहे पहा. बुद्धिमत्ता असेल, तुम्ही अजिबात या ठिकाणी निश्चिंत राहायचंय पहा. 399 रुपये आपल्याला फोनपे गुगल पेला पाठवायचे आहेत पहा. 82 75 55 82 83 हा जो काही नंबर आहे पहा, हा फोनपे गुगल पेला दोन्हीला पण आहे पहा. यामध्ये तुम्हाला सगळे विषय भेटणार आहेत पहा. त्यामुळे लगेचच्या लगे फोनपेमध्ये जा आणि पेमेंट करा. जास्त काही सांगत नाही पहा. तुम्हाला जास्त मोटिवेशनची पण गरज नाही पहा. आपली घरची परिस्थिती, आपले आई-वडील आणि राबणारे आपले जे काही आई-वडील आहेत पहा, तेच आपलं खरं मोटिवेशन आहे पहा. त्यांच्याकडे पाहिलं तर दुसऱ्या मोटिवेशनची अजिबात गरज नाही आपल्याला. त्यामुळे लवकरात लवकर अभ्यासाला लागा. जास्त काही सांगत नाही. रात्रीचा दिवस करायचा आहे. रक्ताचं पाणी करायचं आहे पहा. खूप लढायचं आहे आपल्याला. कारण की पहा आपल्यामध्ये
खूप मोठी पॉवर असते पहा, ते पॉवर आपण उपयोगामध्येच आणत नाही. त्यामुळे लवकरात लवकर अभ्यास करायचा आहे. जो टाईम हातामध्ये दिलेला आहे आपल्याला देवाने, त्या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे. जास्त काही सांगत नाही. चला पुढचा प्रश्न पाहूयात. भारतीय रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो, मुंबई या ठिकाणी भारतीय रिझर्व्ह बँकेचं काय पहा मुख्यालय आहे. लक्षात ठेवायचं आहे मुंबई या ठिकाणी. पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रसिद्ध दलाल स्ट्रीट कोणत्या शहरामध्ये आहे? तर दलाल स्ट्रीट कोणत्या शहरामध्ये आहे? लक्षात ठेवा मित्रांनो, दलाल स्ट्रीट हे ऑप्शन्स क्रमांक 4 मुंबईमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे पहा, भारतामध्ये मध्यवर्ती बँकेची कार्य कोणती बँक करते? तर RBIच करते पहा. लक्षात ठेवायचं आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही काय करते पहा, भारतामध्ये मध्यवर्ती बँकेची कार्य करते. भारतामध्ये 6 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झालं होतं? तर 6 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. 1980 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल मित्रांनो. लक्षात ठेवा 1980. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो, विजय केळकर हे 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते पहा. WHO ही जी काय संघटना आहे ही कशाशी संबंधित आहे? तर आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो, WHO म्हणजे काय, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ही जी काय संस्था आहे मित्रांनो, ही आरोग्य, ऑप्शन क्रमांक 2 आरोग्य या संदर्भामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, सर्व बँकांच्या वित्तीय संस्थानाच्या कार्यावर कोणत्या बँकेचे नियंत्रण असतं? तर मित्रांनो, RBI. लक्षात ठेवा बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं या ठिकाणी नियंत्रण असतं पहा RBIचं. नेक्स्ट आहे पहा, भारतामध्ये आर्थिक नियोजन केव्हापासून सुरू झालं? भारतामध्ये आर्थिक नियोजन केव्हापासून चालू झालं? तर ऑप्शन क्रमांक 4 1 एप्रिल 1951 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. 1 एप्रिल 1951. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतीय नियोजन मंडळ हे टिंबटिंब होतं. तर मित्रांनो, हे सल्लागार मंडळ होतं. ऑप्शन क्रमांक 2 सल्लागार मंडळ. नेक्स्ट आहे पहा मित्रांनो, सेजचं विस्तारित रूप काय आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, स्पेशल इकॉनॉमिक झोन. स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणजेच मित्रांनो काय, सेज होय. पुढचा प्रश्न मित्रांनो, बुल्स अँड बियर्स या संज्ञा कशाशी संबंधित आहेत? तर ह्या शेअर बाजाराशी संबंधित आहेत. नेक्स्ट आहे मित्रांनो, मुस्लिम समाजाच्या किंवा मुस्लिमांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दर्जाचा अभ्यास करण्यासाठी कोणती समिती स्थापन करण्यात आली होती? तर सच्चर समिती मित्रांनो आपलं योग्य उत्तर होईल, सच्चर समिती. आधुनिक भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो, दादाभाई नौरोजी हे आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. आधुनिक भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून दादाभाई नौरोजी यांना ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक 23 आहे पहा, सुवर्ण चतुष्कोन महामार्ग या योजनेअंतर्गत जे 4 प्रमुख शहर जोडले गेले आहेत त्यामध्ये कोणतं शहर समाविष्ट नाहीये? तर बेंगलोर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. हे शहर या ठिकाणी समाविष्ट नाही पहा, बेंगलोर. पुढचा प्रश्न मित्रांनो, आयकर हा कोणत्या प्रकारचा कर आहे? तर आयकर हा मित्रांनो प्रत्यक्ष कर आहे. ऑप्शन क्रमांक 1 प्रत्यक्ष कर. नेक्स्ट मित्रांनो, एका जिल्ह्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासामध्ये एकच बँकेचा पुढाकार आणि नेतृत्व ही कोणत्या बँकेची मूलभूत कल्पना आहे? तर अग्रणी बँकेची मित्रांनो ही काय पहा, मूलभूत जी काही कल्पना आहे पहा. नाबार्ड पुनर्वित्त पुरवठा खालीलपैकी कोणाला करत नाही? तर बघा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मित्रांनो नाबार्ड काय करतं, पुनर्वित्त पुरवठा करत नाही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला. नियोजन आयोग योजना संदर्भामध्ये प्रश्न काय पहा या ठिकाणी, नियोजन आयोग योजनामधील वाटा राज्यामध्ये विभागण्यास 1992 पासून टिंबटिंब सूत्र अवलंबलं जातं. तर मुखर्जी मित्रांनो लक्षात ठेवा, मुखर्जी सूत्र या ठिकाणी अवलंबलं जातं पहा. प्रश्न क्रमांक पुढचा मित्रांनो, राष्ट्रीय सहाय्य कुटुंब योजनेअंतर्गत कमावता व्यक्ती दगावला असेल तर कुटुंबाला किती रुपयांची आर्थिक मदत दिली जाते? तर मित्रांनो या ठिकाणी पहा, ऑप्शन क्रमांक 2 10,000 रुपये. नेक्स्ट मित्रांनो, आम आदमी विमा योजना कोणत्या सहयोगाने राबवण्यात येते? तर LIC मार्फत मित्रांनो ही राबवण्यात येते पहा. नेक्स्ट पहा मित्रांनो, FDI या संक्षेपाचा अर्थ काय आहे? काय प्रश्न आहे पहा, FDIचा लॉंग फॉर्म काय आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. लक्षात ठेवायचे पहा. नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात ऑप्शन क्रमांक 1 पंतप्रधान.
पुढचा प्रश्न मित्रांनो, LBT म्हणजे काय? तर LBT म्हणजे लोकल बॉडी टॅक्स. लक्षात ठेवा, LBT म्हणजे काय? लोकल बॉडी टॅक्स. सेन्सेक्स काय आहे? काय प्रश्न आहे पहा. सेन्सेक्स काय आहे? तर बघा, शेअर बाजार निर्देशांक हे आपलं योग्य उत्तर आहे. 12व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर 12व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते मित्रांनो डॉक्टर सी रंगराजन. लक्षात ठेवा, डॉक्टर सी रंगराजन. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये या क्षेत्राचा वाटा अधिक आहे. तर सेवा, लक्षात ठेवा, सर्व्हिस. भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये सेवा या क्षेत्राचा वाटा काय पहा सर्वात जास्त आहे. नाबार्ड प्रत्यक्षपणे कोणाला पतपुरवठा करतं? तर बघा, राज्य सहकारी बँक. लक्षात ठेवायचं मित्रांनो, या ठिकाणी शब्द आहे राज्य सहकारी बँक. राज्य सहकारी बँकेला या ठिकाणी पतपुरवठा करतं पहा. नेक्स्ट आहे पहा, भारतीय रिझर्व्ह बँकेने मे 2014 मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार कमीत कमी किती वर्षाचे बालक बँक खातं उघडू शकतं? तर मित्रांनो 10 वर्ष. मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे 10 वर्ष. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतामध्ये औद्योगिक विकासाची कर्ज पुरवठा करणारी शिखर संस्था कोणती आहे? तर IDBI आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल मित्रांनो, IDBI. पुढचा प्रश्न मित्रांनो, 1991-92 ची सरासरी किंमत वाढ किती होती पहा. तर 13.7% होती. लक्षात ठेवायचं आपल्याला 13.7% आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे पहा मित्रांनो, शेती धंद्यामधील पुढीलपैकी कोणता एक खर्च कायम खर्च म्हणजे फिक्स कॉस्टच्या सर्वात मोठा असतो? तर शेतसारा याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, शेतसारा. मित्रांनो, जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात? काय प्रश्न आहे पहा. जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात? तर जिल्हा अधिकारी. मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल जिल्हा अधिकारी. पुढचा प्रश्न मित्रांनो, शेती, खाणकाम, मासेमारी हे कोणत्या प्रकारचे व्यवसाय आहेत? तर शेती, खाणकाम आणि मासेमारी हे प्राथमिक प्रकारचे व्यवसाय आहेत. सेवा क्षेत्र म्हणजे अर्थव्यवस्थेमधील कोणतं क्षेत्र? तर सेवा क्षेत्र म्हणजे अर्थव्यवस्थेमधलं तृतीय क्षेत्र आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, तृतीय क्षेत्र. केंद्र आणि घटक राज्य याचं अर्थविधेयक प्रथम कुठे मांडण्यात येतं? तर लोकसभा आणि विधानसभा याचं काय पहा योग्य उत्तर आहे. केंद्र सरकारने टिंबटिंबमध्ये या ठिकाणी पहा बिंदेश्वरी. बघा, या ठिकाणी शब्द आहे बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांच्या अध्यक्षतेखाली मागासवर्गीय आयोग नेमला होता. तर 1978 मध्ये मित्रांनो. लक्षात ठेवायचं 1978 आपलं बरोबर उत्तर आहे पहा. टिंबटिंब गरिबी ही समावेशक संकल्पना आहे. तर बघा, निरपेक्ष गरिबी ही काय समावेशक संकल्पना आहे पहा. महिलांच्या सुरक्षेसाठी टिंबटिंब निधी आहे. तर निर्भया. लक्षात ठेवा मित्रांनो, महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया निधी आहे. नेक्स्ट आहे मित्रांनो, देशाच्या अर्थसंकल्पावर दोन पक्षामध्ये एकमत न झाल्याने कोणत्या देशामध्ये आर्थिक पेचप्रसंग निर्माण झाला होता? तर अमेरिका. मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर होईल आपलं अमेरिका. टिंबटिंब हा सार्वजनिक उद्योग आपले अंदाजपत्रक संसदेमध्ये स्वतंत्र मांडत असतो. तर भारतीय रेल्वे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा, भारतीय रेल्वे. बँकेचा दर म्हणजे असा दर ज्या दराने, बघा, बँकेचा दर म्हणजे असा दर ज्या दराने रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना काय करते, कर्ज देते पहा. रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर V.स. पागे हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा, V.स. पागे. पुढचा प्रश्न मित्रांनो, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कधी अस्तित्वामध्ये आला? तर 2 फेब्रुवारी 2006. लक्षात ठेवा, 2 फेब्रुवारी 2006 मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अविकसित अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्रामध्ये मजुरांची सीमांत उत्पादकता किती असते? तर बघा 0. ऑप्शन क्रमांक 3 0 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. केंद्र सरकारकडून घटक राज्यांना खालीलपैकी कोणत्या करातील वाटा प्रमाणामध्ये मिळतो? तर मित्रांनो प्राप्तिकर आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा, प्राप्तिकर. व्यवसाय कर कोणामार्फत आकारला जातो? तर व्यवसाय कर मित्रांनो राज्य शासनामार्फत या ठिकाणी आकारला जातो पहा. नियोजन आयोगाचं रूपांतर नीती आयोगासह कोणत्या वर्षी झालं? तर 2015 याचं योग्य उत्तर आहे पहा. 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष टिंबटिंब हे आहेत तर डॉक्टर Y.V. रेड्डी. लक्षात ठेवायचं आहे Y.V. रेड्डी याचं योग्य उत्तर आहे पहा. टिंबटिंब तालुक्यामध्ये बालचंद्रनगर या ठिकाणी यंत्र निर्मितीचा कारखाना, याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आणि मित्रांनो अजून सुद्धा तुम्ही
पेमेंट केलं नसेल ₹399 तर लवकरात लवकर फोनपेमध्ये जा आणि लगेच PDF घ्या मित्रांनो. वेळ फार कमी आहे आपल्याकडे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण क्विक रिव्हिजनसाठी या क्विक नोट्स बनवलेल्या आहेत मित्रांनो. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल पहा. आता जो काही झालेला आपला नोंदणी मुद्रांक असेल, तसेच नवी मुंबई महानगरपालिका असेल, आपल्या नोट्समधून बरेच प्रश्न या ठिकाणी आले होते. त्यामुळे तुम्ही सुद्धा या ठिकाणी नोट्स घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा बघा. जेवढे दिवस उरलेत पहा, त्या दिवसामध्ये आपल्याला दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस एक करायचा आहे आणि अभ्यास करायचा आहे पहा. असं समजू नका की आता काहीच नाही राहिलं. तर विराट कोहलीने बघा शेवटच्या ओव्हरमध्ये म्हणजे अनेक शेवटच्या बॉलपर्यंत या ठिकाणी आपल्याला आशा ठेवायची असते पहा. शेवटच्या बॉलमध्ये सुद्धा मॅच या ठिकाणी जिंकली जाऊ शकते. आपल्याकडे तर अख्खी या ठिकाणी ओव्हर पडलेल्या आहेत. जेवढा काही दिवस आहे बघा, त्या दिवसामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे, योग्य नियोजन करायचं आहे. जे काही सिलेबस आहे मित्रांनो, त्या सिलेबसनुसार आपण सगळ्या नोट्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. या नोट्समध्ये तुम्हाला जे काही बँकेचे पेपर झाले असतील, हे सुद्धा देणार आहे. त्यासोबत कॉम्प्युटर असेल, मराठी व्याकरण असेल, चालू घडामोडी असेल, हे सगळं तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो ₹399 ला. जो काही क्यूआर कोड दिसतोय पहा, तो स्कॅन करा किंवा जो काही आपला नंबर आहे 827555 8283 या नंबरला तुम्ही या ठिकाणी ₹399 सेंड करा आणि लगेच अभ्यासाला लागा मित्रांनो. पैशाकडे पाहू नका. पैसे बघा कुठं पण जातात. एखाद्या टायमाला हॉटेलवर जेवलं तरी पण आपले एवढे पैसे गायब होतील. परंतु या ठिकाणी जर तुम्हाला नोकरी लागली, तर खूप चांगलं होईल पहा. आपल्या या ठिकाणी जर पाहिलं, आपल्या या ठिकाणी लाईफ बनून जाईल. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो या ठिकाणी नोट्स घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा. ज्याला फ्युचरची काळजी असेल ते नक्कीच नोट्स घ्या. आणि मित्रांनो हा चान्स खूप छान आहे पहा. बघा आपल्याला माहिती आहे पेपर आपण फॉर्म कधी भरला होता, पेपर कधी चालू झालेत आणि हा चान्स गोल्डन आहे पहा. लवकरात लवकर याचा लाभ घ्या आणि अभ्यासाला लागा मित्रांनो. टाईमपास करू नका. निगेटिव्ह लोकांपासून लांब राहा. जो टाईम आपल्याकडे बघा तो टाईमाचा या ठिकाणी सदुपयोग करा आणि लगेच अभ्यासाला लागा. जास्त काही सांगत नाही, कारण की वेळ फार कमी आहे आपल्याकडे. लवकरात लवकर घ्या. फोनपेमध्ये जा किंवा क्यूआर स्कॅन करा किंवा नंबरवर पाठवा. लगेच WhatsAppला त्याचा स्क्रीनशॉट मारा. लगेच मी तुम्हाला सगळ्या PDF सेंड करून देईल.